12वा खेळाडू समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर आता मात्र दुसरा चेंडू धनंजय यांचा पाहूया. दुसरा चेंडू यावेळेस देखील एक सुंदर चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते ते मात्र धनंजय यांना. धनंजय डावकुरे हाताने गोलंदाजी करताना एक सुंदर गोलंदाज निलेश फायटर तारापूर संघाकडनं. आणि ह्या अगोदरची जी सामना झाला त्याचा मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चेतन पाटील एक सुंदर खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून देतो. आणि आता मात्र जो सामना सुरू आहे तो निलेश फायटर तारापूर विरुद्ध आल्लेवाडी. तिसरा चेंडू पाहूया. यावेळेस देखील बॅटची कट घेऊन जातो तो थर्डमॅनच्या दिशेने आणि यावेळेस चांगली फेकी होते मात्र थोडस कव्हर करण्यात मात्र यावेळेस यश प्राप्त होत नाही यष्टीरक्षकाला. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 3 चेंडूच्या उत्तरार्ध आल्लेवाडी संघाच्या धावा होतात त्या मात्र 1. 6 षटकांचा सामना. पहिले 2 षटक मात्र अनिवार्य पॉवर प्लेचे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर राहू शकतात आणि त्या बंधनात मात्र बांधून ठेवलं होतं ते मात्र धनंजय यांनी. 3 चेंडू. चौथ्या चेंडूवर मात्र 3 चेंडूत 1 धाव देतो धनंजय. पाहूयात धनंजय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातो. एक सुंदर गोलंदाजी धनंजय निलेश फायटर तारापूरकडनं. नक्कीच सुंदर चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते धनंजयांना. पाहिलं की फलंदाज हा थोडासा आक्रमक आहे त्याप्रमाणे चेंडू त्यांच्या शरीरापासून लांब ठेवला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त झालं ते मात्र धनंजय यांना. 4 चेंडूच्या उत्तरार्ध फक्त आणि फक्त 1 धाव देतो. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना धनंजय यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पाहूया. यावेळेस यष्टीचीत बाद होतोय फलंदाज जतीन. देऊया संधी डीजेला. थँक्यू. धन्यवाद डीजे. सुंदर संगीत ऐकवलं ते मात्र आमचे अतुल डीजेचे वादक तन्मय पागदर यांच्याकडनं. सुंदर संगीत, सुमधुर संगीत, सुंदर मैदान, प्रकाश ज्योतीत सुरू असलेल्या सामने आणि प्रेक्षक ही तेवढाच आनंद लुटतायत या स्पर्धेचं. आता मात्र 5 चेंडू टाकून होत आहेत. 1 धाव देतोय धनंजय. 1 घडी प्राप्त करतोय यष्टीचीच्या रूपात. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल निलेश फायटर तारापूर संघाकडनं. नक्कीच एक सुसज्ज असा संघ निलेश फायटर तारापूर मोठमोठ्या स्पर्धेत यश प्राप्त करून आपली सिद्धता सिद्ध करतोय. आता मात्र धनंजय यांचा शेवटचा चेंडूचा सामना करण्याकरता फलंदाज जयेश ऑन स्क्रीन. पहिल्या चेंडूचा समाचार घेईल धनंजय. डावकुरे हाताचा गोलंदाज ह्या वेळेस चकवतोय. जयेश याला देखील सुंदर चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. 1 गडी मिळवते पहिल्या षटकात. 1 धाव देतोय. सुंदर गोलंदाजी डीजे. डीजे. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते मात्र निलेश फायटर तारापूर संघाने. त्याच जोमात गोलंदाजी करतोय निलेश फायटर तारापूर संघाकडनं धनंजय. पहिलं षटक टाकून होते. 6 चेंडू पॉवर प्लेचे टाकतोय. 1 धाव देतोय. 1 गडी मिळवतोय. सुंदर गोलंदाजी. नक्कीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी करतोय तो मात्र धनंजय तारापूर निलेश फायटर संघाकडनं. आणि यष्टीला मात्र खिटून उभा असेल तो मनोज. एक सुंदर यष्टीरक्षक, ओपनिंग बॅट्समन, अष्टपैलू खेळाडू भरणा असलेला हा संघ निलेश फायटर तारापूर. आता मात्र किरण जाधव स्वतः गोलंदाजी घेऊन संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे ते मात्र या इनिंग मधलं पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याप्रमाणे गोलंदाजी होते का पाहूया. एक स्लोवर पद्धतीचा चेंज द पेस चेंडू पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती गडी मिळवतोय डीजे.
थँक्यू डीजे. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असतं आणि त्या षटकात मात्र फलंदाज हा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. तेच कुठेतरी हेरलं किरण यांनी आणि एक स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू टाकला आणि त्यावर मात्र गडी मिळवतोय तो किरण जाधव. पहिलाच चेंडूवरती गडी मिळवतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत तरी निलेश फायटर तारापूर संघाकडनं 7 चेंडू टाकून होत आहेत. 2 गडी मिळवतोय, 1 धावा देतोय हा संघ. एक सुंदर गोलंदाजी, सुंदर प्रेक्षेपण पाहायला मिळतंय ते निलेश फायटर तारापूर संघाकडनं. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन येईल तो मात्र किरण पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकतोय, हळूवार खेळला जातोय चेंडू. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती मात्र 2 धावा. एक सुंदर सुयश आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमवतोय आलेवाडी संघाकरता. आता मात्र स्ट्राईकला आहे तो जयेश. तर पाहूया जयेश किरण यांचा कशा प्रकारे समाचार घेतो आणि यावेळेस आखोटा चेंडू भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पाहूया काय होते. नक्कीच सोपा झेल पकडतोय, गडी बाद होतोय डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच पॉवर प्लेचा षटक होता आणि थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र जयेश यांचा, परंतु जयेश यांचा फसवा फटका जातोय तो मात्र धनंजय यांच्या हलक्याशा हातात आणि आपला गडी गमावतोय जयेश. एकही रन न करता परततोय. आता मात्र 2 धाव्यावरती अटकला आहे तो मात्र आल्लेवाडी संघ. तिसरा गडी बाद होतो आल्लेवाडी संघाचा 2 धावांवरती. फक्त दुसरा षटक मार्गस्थ असताना आता मात्र जयेश यांच्या जागेवर फलंदाज जातो तो मत भावेश. सुयश यावेळेस देखील पुन्हा एक सुंदर चेंडू किरण यांच्या हातातून हाताळला जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबून आहे ती मात्र 2 वरती. तिसरा गडी बाद होतोय आल्लेवाडी संघाचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकून आम्ही का गोलंदाजी घेतली, का क्षेत्ररक्षण घेतलं हे दाखवून देतोय निलेश फायटर तारापूर संघ. आता मात्र किरण यांचा पुढचा चेंडू आणि हा थोडासा लोअर पद्धतीचा, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कुठलीही धाव मिळत नाही. पुन्हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते निलेश फायटर तारापूर संघाला. किरण जाधव यांच्याकडनं सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत फेकलेल्या 5 चेंडूत 1 धाव देऊन 1 गडी मिळवतोय तो किरण. एक सुंदर गोलंदाजी पाहूया पुन्हा. किरण राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं पंचाला पार करतायत आणि ह्या वेळेस पुन्हा आखोटप्याचा चेंडू भिरकावलाय. पाहूया चेंडू बराच काळ हवेत आहे. पाहूया कुठवर जातोय. नक्की 6 धावा देऊन जातोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जाऊया सुमधुर संगीताकडे डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच पॉवर प्लेचं बंधन मात्र या ठिकाणी सुटते, परंतु बंधन होतं ते मात्र खेळाडूंवरती. 2 षटकाच्या उत्तरार्ध आता मात्र 8 धावा जमवतोय आल्लेवाडी संघ. शेवटचा चेंडू पाहिला की आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुयश यांनी सुंदर फटका खेचला लेगच्या दिशेने. 6 धावा मिळवल्या याच्या फटक्यावरती आणि धावसंख्या मात्र 8 वर नेऊन ठेवली. 12 चेंडूच्या उत्तरार्ध पॉवर प्लेचे 2 षटक आणि त्यात मात्र फक्त 8 धावा जमवतो तो. ही शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला होता सुयश यांनी. सुंदर फटका पाहायला मिळाला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र धाडला सीमा रेषेबाहेर
आणि आता मात्र 2 षटकाच्या उत्तरार्ध 8 धावा जमवल्या आहेत त्या आल्लेवाडी संघाने. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय तो पुन्हा धनंजय, ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात फक्त 1 धाव दिली होती. आणि ह्या वेळेस मात्र सुंदर चेंडू, भावेशांना कुठल्याही प्रकारचा समजला नव्हता चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. ऑफ कटर पद्धतीचा हा, लेग कटर पद्धतीचा चेंडू माफ करा. तर यावेळेस धनंजय यांचा दुसरा चेंडू पंचांच्या उजवीकडनं लेफ्ट आर्म, पुन्हा त्याच प्रकारे चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात धनंजय ह्याकडनं. आपण जर का पाहिलं धनंजय यांची गोलंदाजीची शैली तर 5 ते 6 पावलांचा रनअप आणि एक सुंदर चेंडू टाकण्यात मात्र यश प्राप्त होते ते धनंजय यांना. भावेश यावेळेस कुठल्याही प्रकारची धावा जमवत नाही 2 चेंडूवरती. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 8 वर थांबून आहे. आता मात्र धनंजय यांचा आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय, पाहूया त्या खाली धनंजय सोप्पा झेल घेतोय, गडी बाद होतोय, भावेशच्या रुपयात गडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. तर नक्कीच हे चालू असलेले सामने उच्छादेवी मैदान, उच्छई एक सुंदर मैदान, हिरवगार मैदान आणि त्या मैदानावरती प्रकाश ज्योतीत सुरू असलेले सामने युनिटी चषक 2022. त्याचं प्रेक्षक पण मात्र युट्यूबच्या माध्यमाने लाईव्ह जात आहे ते पाटील नेटवर्क ह्या चॅनल, युट्यूब चॅनल वरती. आतापर्यंत जे व्ह्युअर्स आहेत पाटील नेटवर्क चॅनलवर, आतापर्यंतचे 32,000 व्ह्युअर्स आहेत आणि आताचे जे लाईव्ह सामने आहेत ते पाहणारे प्रेक्षक मात्र आपल्याकडे आहेत ते 600. तर एक सुंदर प्रेक्षेपण पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून लाईव्ह सामने पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांना. आणि आता मात्र धनंजय यावेळेस सुयश एक षटकारानेशी, यावेळेस मात्र ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय तो मात्र मनोज. पुन्हा पाहूया आणि हा एक पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, फलंदाजांना काही समजत नाही, निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश प्राप्त होते ते धनंजयांना. 5 चेंडू टाकून होतात, पुन्हा एक गडी मिळवतोय, फक्त एक धाव देतो. 10 चेंडू, 11 चेंडू मध्ये 10 चेंडू डॉट टाकलेले आहेत ते मात्र धनंजयने. सुंदर गोलंदाजी, नक्कीच ह्या गोलंदाजा करता तरी टाळ्या व्हायला हव्यात. तर एक सुंदर गोलंदाजी करतोय धनंजय, 11 चेंडू टाकून 10 चेंडू डॉट आणि 2 गडी मिळवतोय, सुंदर गोलंदाजी. आता मात्र पाहूया धनंजय थोडस आपल्या रनअप मध्ये चुकतोय, डॉट चेंडू, ते पंचांचा आमच्याकडे इशारा आहे तो डॉट चेंडू. तर एक सुंदर पंच आपल्याला या मैदानात लाभले आहेत. मात्र धनंजय यावेळेस सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळतोय सुयश. 1 धाव मिळते मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नसेल. मनोज यांचा एक सुंदर फेकी, 1 धावेवर समाधान मानावं लागेल. तुर्तास जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे डी 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 आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, लढका तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय मुकाट हाय, आपली यारी. धन्यवाद डीजे. तर एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निलेश फायटर तारापूर संघाकडनं. आता मात्र सुंदर गोलंदाजी करता करता आता आलेले तो गोलंदाज मात्र केतन. निलेश फायटर तारापूर संघाकडनं 4थं षटक घेऊन येतोय तो केतन. 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या झाली आहे ती मात्र आल्लेवाडी संघाची 9, 4 घडीच्या मोबदल्यात. आणि आता मात्र हाणामानी नक्की करावी लागेल ती आल्लेवाडी संघाला, जर का निलेश फायटर संघासमोर तुम्हाला एक सन्मानजनक
धावा जमवायचे असतील तर नक्कीच हाणामारी करावी लागेल. आणि आता मात्र केतन पाहूया, पहिला चेंडू केतन यांचा थोडासा ऑब्स्टिकल सोडून जाणार होता, पण यावेळेस मात्र फलंदाजाला काही समजत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा यश प्राप्त होतं. एक सुंदर लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू टाकतोय तो मात्र केतन तारापूर संघाकडनं. आणि पुन्हा एक सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज आणि त्यांचा काही संपर्क होत नाही चेंडूशी. निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र पुन्हा यश प्राप्त होते. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निलेश फायटर तारापूर संघाकडनं. तिसरा चेंडू यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळी यांचा कुठलाही संपर्क होत नाही. पुन्हा निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही थांबली आहे ती मात्र 9 धावांवरती. 4 घड्यांच्या मोबदल्यात पहिले 3 चेंडू. चौथ्या षटकातले निर्धाव टाकतोय तो केतन. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र तो देखील निर्धाव जातोय. बॅटची कट घेऊन क्रीजवर थांबतोय चेंडू. निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा यश प्राप्त होते ते निलेश फायटर संघाला. 4 चेंडू, चौथ्या षटकातले निर्धाव. आता मात्र दबाव प्रेशर असेल ते सुयशवर. पाहूया त्याच प्रेशर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कट घेऊन चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. बंटी थोडस खराब क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 10. 18 डॉट चेंडू खेळले आहेत ते मात्र आल्लेवाडी संघाने. 23 चेंडूत 18 डॉट बॉल खेळला आहे तो मात्र आल्लेवाडी संघ. पुन्हा केतन यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फडी यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. थोडस आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता केतन यांचा. निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या उत्तरार्ध. आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावा आहे त्या आल्लेवाडी संघाच्या 4 घड्यांच्या मोबदल्यात. डीजे धन्यवाद डीजे. चौथं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ते मात्र 10. थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षकांना मी विनंती करेल की प्रकाश ज्योतीत सुरू असलेले हे सामने आपण आपल्या वेळेत पूर्ण करायचे आहेत. त्याकरता मात्र आता मात्र गोलंदाज आहे तो किरण. पहिलं षटक जे किरणने टाकलं होतं ते उनबाट एंडने टाकलं होतं. आता मात्र दुसऱ्या एंडने गोलंदाजी करतोय तो किरण. समोर असेल तो सुयश. आणि यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय. 1 धाव घेतो. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतोय तो सुयश. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 12. 5वं षटक आता मात्र सुरू आहे आणि आता मात्र हाणामारी करावी लागेल ती आल्लेवाडी संघाला. धावसंख्या हळुवार गतीने पुढे चालते ती 12. 5व्या षटकातला पहिला चेंडू टाकून होतोय. दुसरा चेंडू घेऊन येईल तो किरण पंचांच्या डावीकडनं. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून लावतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 13. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निलेश फायटर तारापूर संघाकडनं. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्या निर्णयाला मात्र साजेशी गोलंदाजी क्षेत्ररक्षण होते ते मात्र निलेश फायटर तारापूर संघाकडनं. यावेळेस भिरकावलेला चेंडू बराच काळ हवेत. धनंजय चेंडू खाली आणि तिसरा झेल पकडतोय धनंजय. हा इनिंग मधला डीजे. सलगसनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. सलगसनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. धन्यवाद डीजे.
थोडीशी घाई करायची आहे. फलंदाजाने धावसंख्या मात्र थांबून आहे ती 13 धावांवरती. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत आणि त्यापैकी 4 गडी हे शून्यावर बाद झालेले आहेत त्या आलेवडी संघाचे. तर एक सुंदर गोलंदाजी निलेश फायटर तारापूर संघाकडनं. 5वं षटक सुरू असताना किरण आणि सुयश यांच्या फळीतनं निघतोय तो एक मोठा फटका. पाहूया जातोय का सीमाराशीवर? नक्कीच जातोय सीमाराशी बाहेर. 4 धावा देऊन जातोय. सुंदर फटका पाहायला मिळतो सुयश यांच्याकडनं. आतापर्यंत सुयश यांनी एक चौकार ठोकला होता, षटकार ठोकला होता आणि आता मात्र एक चौकार ठोकतोय. सुंदर फलंदाजी करतोय सुयश. एकट्या हाती लढत देतोय तो आलेवडी संघाकडनं. किरण यांचे 4 चेंडू टाकून होते. 2 चेंडू ह्या षटकातले बाकी असताना पाहूया सुयश कशा प्रकारे खेळ करतोय. पुन्हा किरण ह्यांचा चेंडू जातोय तो मिड विकेटला. पाहूया सुयश एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मात्र मनोज यांचा एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आलेवडी संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 18. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असताना आता मात्र स्ट्राईक एंडला आहे तो मोहित आपल्या संघाकरता कशा प्रकारे खेळी करतोय तो पाहूया. यावेळेस किरण यांचा स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. तो एक निर्धाव चेंडू डीजे. थँक्यू डीजे. 5 षटकाच्या उत्तरार्ध आलेवडी संघाचे धावसंख्या झालेत त्या मात्र 18. निलेश फायटर तारापूर संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येतोय तो अतुल. एक निर्णायक षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो अतुल. पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय तो आलेवडी संघ. जो फलंदाज एक षटकार आणि चौकारांशी खेळतो त्याच फलंदाजाला मात्र आता स्ट्राईक असणार आहे सुयश. पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय अतुल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. अतुल यांचा एक आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावतोय तो पॉइंटच्या दिशेने. किरण चेंडू मागे धावतोय. पाहूया 1 धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. आणि तिसऱ्या धावेसाठी येतोय तो सुयश आणि मोहित 3 धावा जमवतोय या चेंडूवरती. सुंदर फटका पाहायला मिळाला. सुयश यांच्या फळीतनं 3 धावा देऊन गेला. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 21. एक हाती खेळी करतोय तो सुयश आलेवडी संघाकडनं. एक चौकार, एक षटकार, एक तिहेरी धाव. धावसंख्या यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय तो पाहूया जातोय का. आणि यावेळेस मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू जातोय तो चौकारासाठी. 4 धावा देऊन जातोय डीजे. धन्यवाद डीजे. तर एक सुंदर फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र खराब पाहायला मिळालं. ते निलेश फायटर तारापूर संघाकडनं पहिलं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते आणि चौकार देऊन जातोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 25. तर नक्कीच मोहित आल्या पहिलाच फटका एक सुंदर खेळतोय. 2 चेंडूचा समाचार घेऊन 4 धावा जमवतोय आलेवडी संघाकरता. आता मात्र अतुल टू मोहित. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. पाहूया जातोय थोडं थडवेंच्या दिशेने. यतीन जाधव स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 26. आता मात्र अतुल. पाहूया पुन्हा सुयश करता आणि सुयशने मात्र खेळलेला फटका जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव देऊन क्षेत्ररक्षणाला काही समजलं नव्हतं. 3ऱ्या धावेसाठी येतोय तो मोहित. 3री धाव पूर्ण करतोय की पाहूया. आणि यावेळेस मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण करतो मोहित आणि सुयश. 3 धावा देऊन जातोय. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या आता मात्र झाली ती 29. तर नक्की शेवटच्या षटकात मात्र चांगला हाणामारी करतोय तो सुयश आणि मोहित. मोहित हा मात्र
कुठेतरी 7व्या नंबरला बॅटिंगला आला आणि त्याने मात्र एक चांगली साथ दिली ती सुयशला. शेवटच्या षटकात आतापर्यंत धावा जमवत आहेत ते 11 ना. पुन्हा पाहूया अतुल यांचा वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र मोहित यांना काही समजला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. 5वा चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त होतंय ते अतुल यांना. आता मात्र मोहित यांना शेवटचा चेंडूचा समाचार घ्यावा लागेल आणि तो कशा प्रकारे घेतोय तो मोहित पाहूया. आल्लेवडी संघाकडनं धावसंख्या अजूनही थांबून आहेत. 29 धावांवरती अतुल यांचा शेवटचा चेंडू वेगवान चेंडू टाकण्यात मात्र यश प्राप्त होते ते अतुल यांना. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. पाहूया क्षेत्ररक्षक कुठे आहे आणि चेंडू कुठे आहे. यावेळेस मात्र एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होत आहेत. सुंदर फेकी पाहायला मिळते. 2 धावांनी थांबून जातोय तो आल्लेवडी संघ. 31 धावांवरती 32 धावांचं आव्हान असेल ते निलेश पायटर तारापूर संघाला. तोवर जाऊया एक छोट्याशा सुमधुर संगीताकडे. डीजे हॅलो 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 आपण बघण्यात येतो का. हॅलो 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 हॅलो. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळवली होती. दुसऱ्या चेंडूवर मात्र यश प्राप्त होते ते आल्लेवडी संघाला. महेश एकही धाव न करता परततोय. त्याची जागा सांभाळण्याकरता जातोय तो मात्र त्याचा बंधू मनोज. तर माफक 32 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते आल्लेवडी संघाने. मात्र गोलंदाजी थोडीशी चांगली होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव दिली होती. दुसऱ्या चेंडूवर मात्र जतीन गडी मिळवतोय. मोठा गडी मिळवतोय तो मात्र महेश यांच्या रूपाने. महेश जेव्हा क्रीजवर खेळत असतो तेव्हा प्रत्येक प्रेक्षकांचा हा एंटरटेनमेंट करत असतो. असा हा फलंदाज बाद करून परततोय तो मात्र पवेलियनकडे. एक धावेवर एक गडी मिळवतोय तो आल्लेवडी संघ. जतीन एक सुंदर गोलंदाजी नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मात्र किरण आणि आता मात्र मनोज डावकुऱ्या हाताचा फलंदाज निलेश फायटर तारापूर संघाकडनं.
32 धावांचं आव्हान समोर असेल ते तारापूर संघासमोर, तर जतीन एक कंजूसपणे गोलंदाजी करावी लागेल ती आल्लेवाडी संघाला. त्याप्रमाणे नक्कीच गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती एक धाव देतो, दुसऱ्या चेंडूवरती गडी मिळवतोय. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन जतीन डावखुऱ्या हाताच्या फलंदाजा करता. जतीन राईट आर्म राऊंड वेगवान चेंडू, सुंदर चेंडू आणि यावेळेस मात्र लाऊड अपील होते. नक्कीच गडी बाद होतोय. यावेळेस देखील एक मोठा झटका लागतोय तो तारापूर संघाला. गडी बाद करण्यात यश प्राप्त होते ते जतीन यांना. दुसरा गडी बाद 1 धावेवरती डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच एक मोठा दुसरा गडी बाद करतोय तो मनोज यांच्या रूपाने. दुसरा चेंडू हा फसवा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, फलंदाजांना समजलं नव्हतं. बॅटची कड घेऊन जातो तो यष्टीरक्षकाकडे. दुसरा गडी बाद होतोय तारापूर संघाचा. नक्कीच तारापूरच्या यावेळेस मात्र पवेलियन मध्ये गोंधळ असणार आहे आणि तो गोंधळ निस्तारण्यासाठी कुठला फलंदाज आता फलंदाजीसाठी येतोय तो पाहूया. निलेश फायटर तारापूर संघाकडनं. तर दुसरा गडी बाद 1 धावेवर होतोय तो निलेश फायटर तारापूर संघाचा. आणि आता मात्र नक्कीच फलंदाजीसाठी येतोय तो अक्षय. अक्षय कशा प्रकारे आपल्या धावा जमवतोय पाहूया. 32 धावांचं माफक आव्हान असताना पहिल्या षटकात 2 गडी गमवतोय तो निलेश फायटर तारापूर संघ. आणि नक्कीच गोंधळ माजला असणार तो मैदानात. एक भेदक गोलंदाजी जतीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय तो जतीन. आता मात्र जातोय तो अक्षय. अक्षय हा देखील एक नावाजलेला फलंदाज. बऱ्याचशा मैदानात गोंधळ घालून आपल्या संघाला विजय मिळवून देऊन मात्र हातभार लावतोय. आता मात्र अडचणीत सापडलेला संघ कशा प्रकारे वर आणतोय तो पाहूया. अक्षय आणि जतीन एक चांगल्या लय मध्ये ऑन हॅट्रिक. 2 चेंडूवरती 2 गडी मिळवतो. तिसरा चेंडू ऑन द हॅट्रिक. पाहूया हॅट्रिक मिळवण्यात यश प्राप्त होते का जतीन यांना. 3 चेंडू टाकून 1 धाव देऊन 2 गडी जमवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडसा बदल करताना थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण सजवतोय तो अक्षय करता. तर 32 धावांना सामोरे जाताना तारापूर संघ. जतीन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. तर पंचांचा इशारा मात्र थोडासा खराब चेंडू असा येतोय. वाईड चेंडू, स्वैर चेंडू टाकतोय. अजूनही हॅट्रिकची संधी मात्र जात नाहीये ती जतीन यांची. मात्र 2 विकेट घेतल्यानंतर एक खराब चेंडू टाकतोय तो जतीन. आल्लेवाडी संघाकडनं 2 धावा. तर नक्कीच चांगली खेळी करताना पाहूया जतीन. जतीन टू अक्षय. यावेळेस मात्र सुंदर चेंडू. एक प्रयत्न होता अक्षय यांचा डिफेन्स करण्याचा, परंतु चेंडू आणि फळी यांचा कुठलाही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव जातोय चेंडू. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी असतील आणि धावा मात्र फक्त आणि फक्त 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यात निलेश फायटर तारापूर संघाच्या. ज्याप्रमाणे निलेश फायटर संघाने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे कुठेतरी गोलंदाजी होताना दिसते ती आल्लेवाडी संघाकडनं. तर जतीन आणि अक्षयाने यावेळेस मात्र भिरकावलेला आखूड टप्प्याचा चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडू मध्ये धावतो आणि कुठलाही प्रयत्न करता करता मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जातो. चांगला फटका पाहायला मिळतो. 4 धावा मिळतात. जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे. घराला सुना गो तर भेटलाय सुना गो. धन्यवाद डीजे. तर 5व्या चेंडूवर मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे समाचार घेतोय तो अक्षय. 4 धावा जमवतोय त्या चेंडूवरती. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 6. पहिले षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूच्या उत्तरार्धात 6 धावा झाल्या त्या तारापूर संघाच्या. जतीन टू अक्षय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतोय. 1 धाव जमवण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया धावची करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू
हा क्षेत्ररक्षकाच्या हातात आला नव्हता. एक धाव मिळते या चेंडूवरती, धावसंख्या 1 पुढे सरकते. एक षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या होत्या त्या 7. जाऊया डीजे कडे. थोडीशी घाई करायची क्षेत्ररक्षकाने. 11:20 वेळ झालेला आहे आणि अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तर क्षेत्ररक्षकाने खेळाडूंनी जरा घाई करायची आहे. पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या झाली ती निलेश फायटर संघाची 7. 2 गडीच्या मोबदल्यात दुसरं षटक घेऊन येतोय तो आल्लेवाडी संघाकडनं. कुशल. थोडीशी घाई करायची आहे, अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. यानंतर विजयी संघ आणि ह्या अगोदरच्या सामन्यात झालेला युवा उमरोडी संघ यासोबत एक सामना होईल. तर पाहूया 32 धावांचं आव्हान असताना कुशल कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि गोलंदाजीत मात्र कंजूसी करावी लागेल ती आल्लेवाडी संघाला. 32 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या झाली आहे ती 7. दुसरं षटक घेऊन येतो तो कुशल. 10-12 पावलांचं रणअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो अक्षय. याकरता आखूटप्याचा चेंडू आणि यावेळेस मात्र सुंदर झेल घेतला जातोय. तो या ठिकाणी एक अप्रतिम झेल, नाविन्यपूर्ण झेल पाहायला मिळतोय तो आल्लेवाडी संघाकडनं. नक्कीच हा एक उत्कृष्ट झेल असेल तो आल्लेवाडी संघाकडनं. क्षेत्ररक्षक भावेश यांचा एक सुंदर झेल पाहायला मिळाला की आक्रमक असताना अक्षयाने एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आखू टप्प्याच्या चेंडूवरती मात्र सुंदर डाईव्ह करून झेल पकडला. तर तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात. यावेळेस मात्र जॉन्टी रोड, युवराज सिंग अशा मोठमोठ्या क्षेत्ररक्षकांना लाजवणारा हा झेल. आणि आमच्या 12व्या खेळाडूने सांगितलं की त्याला मात्र जॉन्टी रोड्स या नावाने ओळखलं जातं. निक नेम त्यांचा जॉन्टी रोड्स आणि तेच कुठेतरी दाखवून देतो हा भावेश. एक सुंदर झेल पकडला तो अक्षय एक चौकारानेशी खेळत होता. आता मात्र तिसरा गडी बाद होतोय तो 7 धावेवरती. आता जातोय तो यतीन जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मात्र किरण जाधव, दोघेही माझे वर्ग मित्र. तर पाहूया यावेळेस 32 धावांचं आव्हान असताना कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे नेत आहेत. यतीन जाधव आणि किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा संघ निलेश फायटर तारापूर संघ. तोच संघ आज यतीन बऱ्याच दिवसानंतर क्रीजवर पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या षटकातला पहिल्याच चेंडूवरती गडी मिळवतोय तो आल्लेवाडी संघ. 3 गडी बाद 7 अशा स्थितीत आता मात्र थांबून आहे तो निलेश फायटर तारापूर संघ. कुशल यांचा पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. दुसरा चेंडू सामना करेल तो यतीन याने आपला फटका दाखवून दिला. पाहूया भरकवलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि झेल होतोय, बाद होतोय यतीन. सुंदर झेल पाहायला मिळतो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आल्लेवाडी संघाकडनं. दुसरा गडी बाद होतोय दुसऱ्या चेंडूवरती डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र संकटात सापडल्याप्रमाणे वाटतंय की काय निलेश फायटर तारापूर संघ, परंतु त्यांच्या तळी देखील मोठमोठे खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 7. चौथा गडी बाद. अठ्ठावीस चेंडू आणि 25 धावांची आता मात्र गरज राहील ती तारापूर संघाला. यतीन यांच्या जागेवर जातोय तो कुणाल आणि किरण अशी जोडी मैदानात कुठवर घेऊन जाते तारापूर संघाला. एक चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. थोडा मोठा जर का स्कोर असला असता तर नक्कीच टफ फाईट मॅच झाली असती आणि आता मात्र नक्कीच टफ फाईट
प्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते. जो पहिल्या चेंडूवरती कॅच घेतला होता भावेश या क्षेत्ररक्षकाने, जॉन्टी रोड्स म्हणून त्याला ओळखलं जातं. तिसरा चेंडू किरण जाधव, आणि यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू तो भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फडी यांचा काही संपर्क होता. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर चेंडू पाहायला मिळतो कुशल यांच्याकडनं. थोडस आखूड टप्प्याचा चेंडू आणि भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फडी यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या थांबून आहे ती 7 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना कुशल लोवर फुल टॉस पद्धतीने चेंडू भिरकावलाय. पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी फील्ड करतो, थ्रो करतो आणि मला वाटतं त्यावेळेस जर का डायरेक्ट हिट, थोडासा खतरा होता किरण याला. डायरेक्ट हिट मात्र त्यांना नक्कीच पवेलियन कडे धाडलं असतं. मात्र एक धाव जमावतोय तो किरण. धावसंख्या झाली ती 8. यावेळेस मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, जर का थ्रो हा डायरेक्ट यष्टी वर असता तर किरण हे नक्कीच संकटात असते. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू टाकून होत आहेत. धावसंख्या झाली ती 8. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे ती तारापूर संघाला. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज कुणाल, पाहूया यावेळेस कुशल टू कुणाल कशा प्रकारे समाचार घेईल तो कुशल यांचा. तर उंच पुरा असा कुणाल, मोठे फटके खेळण्यात माहीर. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतो. ज्यावेळेस पाहिलं की संघ थोडासा संकटात आहे, विकेटवर विकेट जात आहे, त्यावेळेस मात्र सावरण्याचा प्रयत्न करतोय. निलेश फायटर तारापूर संघाला 1 धावेसाठी घेतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 9 धावा. अजूनही दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती तारापूर संघाने त्याचीच पुनरावृत्ती करतो की काय आल्लेवाडी संघ. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल तो किरण यांच्याकरता. पाहूया किरण कशा प्रकारे खेळतो. एक सुंदर फटका मात्र समोर यष्टीला अडतोय. निर्धाव चेंडू, एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका देखील खेळला होता, परंतु चेंडू सरळ जाऊन यष्टीला आढळतोय. निर्धाव जातोय चेंडू. जाऊया तोवर डीजे कडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर नक्कीच यानंतर आपण एक सुमधुर आवाजाकडे जाऊया. मंथन घरत ह्यांचा आवाज आणि ह्यांची समालोचन, जी समालोचनात मंत्रमुग्ध करून टाकतं प्रेक्षकांना, त्याच मंथन भाऊंना मी विनंती करेन की ह्यानंतरचं धावतं समालोचन त्यांनी करावं. धन्यवाद राकेश केणी. चला आपण मॅच कडे आता वळणार आहोत. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावसंख्या पाहायला गेला फलकावरती निलेश फायटर्स तारापूर संघाची झालेली आहे 4 गडी बाद 9. आता सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर चेंडू सध्याच्या घडीला बाकी आहेत अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल्स अँड 23 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. धावसंख्या जर पाहायला गेला फलकावरती झालेली आहे 9. आता चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चोवीस चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज. बघूया षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. जतीन सामना करेल कुणाल. यावेळेला मात्र अतिशय सुंदर असा मात्र वेग या चेंडूला जरूर होता. सुंदर यष्टीवरती मात्र जरूर चेंडू आदळलाय आणि एकेरी धाव जी आहे ती अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केली जाते. लेग 22 चे संकेत जे आहेत ते देखील पंचांच्या माध्यमातून जरूर आलेत आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहत आहे फलकावरती झालेली आहे 10. एक अतिशय सुंदर असा चुरशीचा मुकाबला आपल्याला इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतो. उच्छळ माता मैदानावरती युनिटी चषक 2022 अतिशय सुंदर असं
भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन आपण इथे पाहतोय. आजची दुसरी रात्र आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि एक रंगतदार लढत जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पाहायला गेलं तर बाकी आहेत अजूनही 23 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि मात्र पुन्हा फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकेरी धाव जी आहे ती मात्र कंप्लीट केली जाते. आता किरणला कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट जे आहे ते मात्र खेळावं लागेल आणि गोलंदाजांचं देखील कौतुक तितकंच करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी जी आहे ती पाहायला मिळाली. जॉन्टीचं विशेष कौतुक करावं लागेल. काय सुपर असा कॅच जॉन्टीने मात्र कॅच ऑफ द डे असं मी नक्कीच म्हणेन. ब्रिलियंट एफर्ट्स मात्र तिथे पाहायला मिळाले. एक नवा दमाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. संजय स्मृती आलेवाडी संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये खेळताना. षटकातील फुल चेंडू स्विचिटचा मात्र प्रयत्न तिथे जरूर केला जातोय. अंगाला मात्र चेंडू आदळून गेलाय. बॅटची कडा जरूर दिसते आहे आणि एकेरी धाव जी आहे ती तिथे पाहायला जरूर मिळते आहे. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र प्रत्येक चेंडू नंतर समीकरण जी आहेत ती मात्र बदलत असताना आपल्याला जरूर दिसणार आहेत. कारण की चेंडू पाहायला गेलं तर बाकी आहेत अजूनही 21 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकवीस चेंडू आणि 20 धावा. काय सुंदर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करेल किरण. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. सुंदर कट शॉट पाहायला मिळतोय. गल्ली रिजन मध्ये चेंडूला गेप पाठवलाय. एकेरी धाव जी आहे ती अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केली जाते आहे आणि एका धावेनंतर धावसंख्याचा विचार केला गेला. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. ऑन द मार्क. सामना करेल कुणाल. यावेळेला मात्र टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. प्लम्प एल्बी लेग बिफोर विकेट. कुणाल तुझे रेशमी काले बाल, तुझे गुलाबी गुलाबी गाल, तुझे रेशमी काले बाल, तुझे गुलाबी गुलाबी गाल, तुझ्या रूपाला पाहून पोरी झालत किती लोकांचे हाल. धन्यवाद. प्रत्येक गोलंदाज मात्र अतिशय सुंदर मात्र कार्य करत असताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आले होते जतीन. 7 धावा त्यांनी षटकामध्ये दिल्या. 2 विकेट्स त्यांनी देखील प्राप्त केल्या. कुशल तदनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आले. 2 धावा मात्र त्यांनी देखील दिल्या आणि 2 विकेट्स देखील त्यांनी प्राप्त केल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता मात्र आलेले आहेत जतीन. 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले. 4 धावा या खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. हे सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मात्र प्रत्येक गोलंदाजाच्या खांद्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मात्र बखूबी मात्र निभावत असताना दिसत आहेत प्रत्येक गोलंदाज. षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज जतीन. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय केतन. चला शेवटचा मात्र चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन दी मार्क जतीन. चला प्लीज जास्त वेळ घेतला जातोय जतीन. यावेळी मात्र खुलं टप्प्यात जरूर टाकलाय. तितका वेग मात्र या चेंडूला होता. सुंदरत्या खेळून काढले. चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. एकेरी धाव जी आहे ती मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतायत फलकावरती झालेली आहे 5 गडी बाद 14 धावा.
आणि यानंतर एक क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई ग्राम विकास मंडळ उमरोळीच्या मैदानावरती युवा चषक 2022. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 14, गडी बाद झालेले आहेत 5. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर चेंडू सध्याच्या घडीला बाकी आहेत 18 चेंडू आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स अँड 18 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. अठरा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. युवा चषक 2022 अतिशय भव्य दिव्य अशी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला साईग्राम विकास मंडळ उमरोळीच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर मात्र आयोजन आणि नियोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 17 मे ते 21 मे या मात्र 5 दिवसांमध्ये हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक चषक तृतीय पारितोषिक 10,000 रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ पारितोषिक आहे 10,000 आणि आकर्षक चषक. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन जे आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मात्र पुन्हा एकदा फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढले चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळेल आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 5 गडी बाद 15 धावा. या स्पर्धेचं स्वरूप जर पाहायला गेलं तर एक गाव एक विभागातील 16 संघांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 8 संघ हे ओपन गटातून पाहायला मिळतील, 10 संघ आगरी गटातून पाहायला मिळतील आणि अतिशय सुंदर असं मात्र आयोजन आणि नियोजन जे आहे ते पाहायला मिळेल. वैभव पाटील आणि विशाल घरत यांच्याशी संपर्क करायचा आहे. ज्या संघांना मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी वैभव पाटील आणि विशाल घरत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. त्यामुळे मात्र मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता. वय वर्ष 40 किरण जाधव आपण पाहतोय आणि मात्र फिटनेस जो आहे तो मात्र एखाद्या तरुणाला लाजवेल असा मात्र फिटनेस सुंदर मात्र खेळी साकारताना दिसतो. एक सेन्सिबल क्रिकेट किरणच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 16 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. त्यामुळे मात्र पुन्हा एकदा सुपर शॉट मात्र पाहायला तिथे नक्कीच मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू उचलण्यासाठी पुढे येतोय. एकेरी धाव जी आहे ती परिपूर्ण केली जाते. आता मात्र चेंडूचा खेळ पाहायला गेला तर बाकी आहे अजूनही 15 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 15 धावा. काय मात्र फाईट देतो आलिवाडी संघ. जबरदस्त मात्र गोलंदाजी उत्तम दर्जाची होते. क्षेत्ररक्षण देखील उत्तम दर्जाचं होत आहे. तर कदाचित अजून 8 ते 9 धावा जास्त असत्या तर कदाचित अजून रोमांच जो आहे तो मात्र जरूर पाहायला नक्कीच मिळाला असता. पण या जर आणि तरच्या गोष्टी आहेत आणि क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला कुठेही थारा नाहीये. यॉर्कर लेंथ मात्र तिथे पाहायला मिळते. सुंदररित्या खेळून काढलं किरणनं आणि तितक्याच चपळताईने मात्र एकेरी धाव जी आहे ती मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 14 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज कुशल. यावेळी मात्र ब्रिलियंट पेस. काय सुंदर गोलंदाजी करतोय. क्लास. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो काय भन्नाट वेग या चेंडूला होता आणि बीट केलं जाते फलंदाजाला पूर्णपणे. आता चेंडू जर पाहायला गेला तर बाकी आहेत अजूनही 13 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर मात्र मोमेंटम जे आहे ते मात्र बदलत असताना दिसतंय आणि तरुण खेळाडू जे आहेत ते मात्र आलेवाडी संघामध्ये दिसत आहेत आणि एक जोश जो आहे तो मात्र अतिशय सुंदररित्या मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल कुशल. सामना करेल केतन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या खेळून काढले. चेंडू स्ट्रेटच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत आहेत. फंबलिंग देखील तिथे झालंय. मात्र चांगला थ्रो देखील पाहायला मिळतं. एकेरी धाव जी आहे ती मात्र कंप्लीट केली जाते. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे.
चला नवीन षटक लगेच गोलंदाजी मार्क वरती आणायचं आहे. टीम मीटिंग कोणी करायची नाहीये. चला लगेच क्षेत्ररक्षण जे आहे ते सजून घ्यायचे. आलिवाडी संघ प्लीज विनंती आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना आता मात्र कर्णधार कुठल्या गोलंदाजांवरती जबाबदारी देतील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आमचे प्रेक्षक देखील आपण पाहतायत कशा पद्धतीने मात्र सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. अनुराग चव्हाण सुंदर मात्र वर्क अनुरागच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतं. पाटील्स नेटवर्कची टीम ही सातत्यानं मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर तुषार देखील आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर मात्र वर्क कॅमेरा मनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे. निलेश फायटर्स तारापूर संघाचे 19. पाचवं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भावेश. मात्र पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या मात्र हाताळला जातोय. सुपर ब्रिलियंटली बोल्ड. आता मात्र चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अकरा चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची अजूनही आवश्यकता. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भावेश. अकरा चेंडू आणि 13 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज भावेश. आलिवाडी संघ तुम्हाला शेवटची ताकीद आम्ही देतोय. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ जेंटल अँड हंबल रिक्वेस्ट. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल भावेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू. तितका सुंदर असा फटका. फेकी देखील सुंदर होती. मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीये. एकेरी धाव जी आहे ती इथे पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहत आहेत फलकावरती चाललेली आहे 20. काय सुंदर मात्र क्षेत्ररक्षण. कारण की गोलंदाज ज्या पद्धतीने मात्र षटक हाताळतोय त्या पद्धतीचं एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आलेवाडी संघाकडून मात्र नक्कीच पाहायला मिळते. चेंडू जर यष्टीवरती आदळला असता तर मात्र अजून एक विकेटचं पतन होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 20. आता चेंडू पाहायला गेलं तर बाकी आहेत अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू टाकलाय. काय सुपर ब्रिलियंटली बोल्ड बाय भावेश. तीनही चेंडू अतिशय सुंदर वेगळ्या टप्प्यांवरती फेकले जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात नक्कीच पाहायला मिळालाय. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज भावेश.
काय सुंदर खेळ इथे मात्र आलेवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा एकदा सुंदर ते खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मुक क्रिकेट फलंदाज धावचीच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. धन्यवाद. आर्थो बाणे कुठे असतील प्लीज आमच्या कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. आर्थो बाणे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. ते मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी जी आहे ती मात्र नक्कीच ती होत असताना दिसते. कारण की चेंडूंचा खेळ पाहायला गेलं तर बाकी आहे अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू जो आहे तो आपण पाहू शकतायत गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. आर्थो बाणे कुठेही असेल प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तुमची इथे कोणी वाट पाहत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. काय जबरदस्त मुवमेंट पुन्हा एकदा शिफ्ट केले भावेशने. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय भावेश. किरण सुंदररित्या अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. लॉंग ऑनच्या दिशेला मात्र जरूर गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि षटकाची देखील इथे झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झाले 21. 21 धावा. आता मात्र येणारे चेंडू अजूनही बाकी असतील 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काय सुंदर असा मुकाबला रंगताना दिसतोय. एक लो स्कोरिंग मुकाबला जो आहे तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. 31 धावा या फलकावरती. बत्तीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र इथे दमछाक जरूर होते निलेश फायटर्स तारापूर या संघाची. 6 गडी बाद झालेले आहेत. मात्र एक हाती किल्ला मात्र लढवतोय किरण जाधव. आणि कौतुक करावं लागेल आलेवाडी संघाच्या गोलंदाजांचं. काय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण केलं जात आहे. जे आलेवाडीचे प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. जेंटल रिक्वेस्ट आहे. काय सुंदर एक रंगतदार स्थितीमध्ये सामना जो आहे तो आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. प्लीज स्पीडअप करा प्लीज विनंती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पूर्वज. अतिशय सुंदर हा संघ बांधणी जी आहे ती मात्र नक्कीच पाहायला मिळते. संजय स्मृती आलेवाडी एक चांगला खेळाडूचा भरणा असलेला संघ. नवतरुण खेळाडूंना मात्र संधी जरूर इथे दिली जाते. तर मात्र शेवटचं षटक देखील हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पूर्वज. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 11 धावा. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतो किरण जाधव, ज्यानं मात्र असे सामने बऱ्याच वेळा मात्र निलेश फायटर्स तारापूर या संघाला जिंकून दिले आहेत. आणि तोच किरण आता मात्र ऑन स्ट्राईक मात्र आपल्या संघासाठी एक सुंदर कामगिरी करताना दिसतोय. तर मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऑन द मार्क पाहायला मिळतोय गोलंदाज पूर्वज.
पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीने मात्र खेळून काढलाय. चेंडू बराच काळ हवेत क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र जजमेंट जे आहे ते मात्र कुठेतरी चुकलं गेलंय आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या जर आपण पाहतायत फलकावरती झाली आहे 23, 23 धावा. काय सुंदर असा मुकाबला पाहायला मिळतोय. टफ फाईट जी आहे ती मात्र 2 संघांच्या माध्यमातून मात्र जरूर पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 9 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत नक्कीच दर्शवतायत इट इज अ वाईट बॉल. आता चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक फटका इथे मात्र मॅचचं स्वरूप जे आहे ते पूर्णतः बदलताना दिसेल का ते मोमेंटम शिफ्ट करेल किरण. मात्र काय भन्नाट वेग इथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अंगावरती आदळून चेंडू जरूर गेलाय. लेग बाईसचे संकेत पंचांच्या माध्यमातून जरूर येत आहेत आणि एकेरी धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 25 धावा. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 balls remaining and 7 runs more required to win. मात्र पुन्हा एकदा अतिशय वेग काय सुंदर टप्पा जो आहे तो मात्र मेंटेन केला जातोय. कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. अतिशय सुंदर गोलंदाजी जी आहे ती इथे मात्र हाताळली जाते आहे. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 6 धावा. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघूया षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज पूर्वज. मात्र सुंदर ते खेळून काढला लॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जरूर गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत वेगाने पुढे येत आहेत. चांगली फेकी देखील तिथे जरूर पाहायला मिळते. बॅकअप देखील तितकंच चांगलं. दोन चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 5 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज धनंजय. मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. आणि प्रेक्षकांना ही मॅच नक्कीच सर्वांच्या मनामध्ये नक्कीच उतरली आहे. कारण की आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता.
बघा लो स्कोरिंग मॅच मध्ये काय मजा असते ती मात्र इथे आपल्याला जरूर अनुभवायला मिळते आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. आणि या टुर्नामेंट मध्ये जर पाहायला गेलं तर 47 धावा या डिफेंड झालेल्या आहेत कालच्या दिवसामध्ये. एक चेंडू आणि 4 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे किरण जाधव. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार या शेवटच्या चेंडू करता टाळ्या होऊ जाऊ द्या. नक्कीच सुंदर सुंदर. मात्र नक्कीच शेवटचा चेंडू घेऊन येते पूर्वज. सामना करेल किरण जाधव आणि ते फुलटॉस चेंडू सुंदररित्या खेळून काढले. इंटू द गॅप गेलाय. क्षेत्ररक्षक चेस करतो आणि जबरदस्त किरण जाधव क्लास. जुनं ते सोनं काय असतं ते मात्र किरणने मात्र यावेळेला दाखवलं आणि मॅच विनर मात्र पुन्हा एकदा ठरलाय किरण जाधव. स्वप्न भंगलं इथे मात्र आलेवाडी संघाचं. काय मात्र नक्कीच कौतुक करेन मी सर्व या तरुण खेळाडूंचं. काय जबरदस्त सुंदर खेळ केलाय. नाराज होऊ नका, पुढील स्पर्धा येते त्यामध्ये मात्र याच्याहून उत्तम खेळ मात्र तुम्ही दाखवा. नक्कीच या संघासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आलेवाडी संघासाठी सुंदर खेळ केलाय. चला युवा उमरोळी संघाचा कर्णधार आणि निलेश फायटर संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स जवळ या.